नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। चेन्नई येथील स्विच कंपनीकडून मागवण्यात आलेली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बस मंगळवार 16 रोजी दाखल झाली। त्यानंतर हिंजवडी, खराडी आणि मगरपट्टा आयटी हबकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चाचणी घेण्यात येणार आहे। बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टच्या बेस्ट धर्तीवर पुणे, पिंपरी चिंचवड आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी डबल डेकर बस पीएमपी ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन प्रशासनाने आहे। पुढील 15 दिवस डबल डेकर बसची चाचणी घेतली जाणार आहे। पीएमपी प्रशासनाने गेल्या 5 वर्षांपासून डबल डेकर बस ताफ्यात दाखल करण्याचे नियोजन करत होते, परंतु त्याला मूर्त स्वरूप आले नाही। नव्याने दाखल झालेले अध्यक्ष पंकज देवरे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून वाहतूक कोंडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आयटी क्षेत्रात डबल डेकर बस सुरू करण्याचा निर्णय घेतला। याबाबत चेन्नई येथील स्विच कंपनीसोबत बैठक घेऊन चाचणी घेण्यासाठी पथकाला निमंत्रण देण्यात आले आहे। मंगळवारी ही बस पुण्यात दाखल झाल्यानंतर पीएमपीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या फेरी मारून चाचणीला सुरुवात झाली। यावेळी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।